नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 4 अध्याय पूर्ण झालेले आहेत आणि 5वा अध्याय आपला चालू आहे. 5व्या अध्यायाच्या आपल्या 200 ओव्या झालेल्या आहेत. 200च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. ज्यांचे आज्ञेवरी जाण सूर्य चालवी दिनमान, ज्यांचे पुरातन आक्षेपे आज्ञेभेन, समुद्र आपण रेखानुलब्धी, ज्याते सदा गायीचे वेदी, जो वाखानी जे उपनिषदी, ज्याची पवित्र कीर्ती दुर्बुद्धी, स्वय त्रिशुद्धी नायकती कदा, ज्याचे नाम स्मरता जाण सकळ दोषा निर्दळन, त्या ज्यांचे कृतांत वंदी चरण जन्म मरण विभांडी, ज्यांची कथा कर्णपुटी पडता विकल्पाची आकुटी, निर्दळूनी उठा उठी पाडी मिठी परब्रह्मी, या परी जो पवित्र मूर्ती, ज्या लागी वेद सदा वर्णिती, अभाग्य नायकती त्याची कीर्ती वार्ता करीती मनोरथांच्या, अस्वल आपुलिया गुणगुणा नायके वाजती या निशाणा, टीवी नायकोनी हरीच्या गुणा, विषय संभाषणा आदरे वदती, या रागी ते अतिमंद अविनीत सदा स्तब्ध, विषया लागी विषयांग अतिलुब्ध लोलुपे, वेदेन करिता प्रेरणा विषयावरी सहज वासना, स्वभावे सकळ सज्जना सदा जाण सर्वासी, मास सेवना मद्यपाना मिथुनी भूत मैथुना, ये अर्थी सर्वजना तीव्र वासना सर्वदा, तेथे सेव्य परवडी विवंचना कोण निवडी, लागली विषयाची गोडी ती अनर्थ कोडी करतील, आंगे लागली या कापुसा विजविता न विझे जैसा, टीवी विषयवंता मानसा विवेक असहसा उपजेना, झाल्या लोलिंगत बडिशा निज मरण विसरे मासा, का मुठी चानियांच्या आशा नाळी माझी या पेसा वानरू अडके, दूध मिळाली या मांजर न म्हणे द्विज अत्यंच घर, टीवी विषय उन्मत नर न करीती विचार सेव्य सेव्य, का खवळल्या विषयाचा अडे योनी संकरू लपडे, या लागी वेदे चोखडे वर्णाश्रम पाडे विभाग केले, जैसे अफाट पृथ्वीचे अंग तेथे सप्तद्वीपे करुणी विभाग, मग भिन्नाधिकारे चांग धरासन आक्रमिली, का अनावृत्त मेघजळा धरणे धरोनी घालिले तळा, मग नेमेची ढाळे ढाळा पिका लागी जळा काढी जे पाठ, आणि पवना नादाकारा साधुनी की जे वाजंतरा, मग जेवी नाना ध्वनी मधुरा वाजवी जे यंत्रा सप्त स्वरे, तिचे उत्सृष्खळा विषयांसी वेदे नेमिले नेमेसी, तेची वेदाज्ञा ऐसी एक तुझपाशी सांगेन, आवरावया योनी भ्रष्टा मैथुनी विवाह प्रतिष्ठा, लावणी या निजनिष्ठा वर्णवरिष्ठा नेमिले, ब्राह्मण जाता रजकी पासी तितव कडून लागे त्यासी, रजक जाता ब्रह्मणी पाशी तिखट त्यासी ते न लगे,
भलती स्त्री भलता नर, मैथुनी होय वर्णसंकर. तो चुकवावयास प्रकार, विवाह निर्धार नेमिला वेदी. धर्मपत्नी पनिग्रहण, विवाहाने मिला सवर्ण. तिथी सप्तपंचम त्याजून, स्वगोत्री लग्न करू नये. तिन्ही वेद तिन्ही वर्ण, विधी सांडून या जाण. संवेदानी सवर्ण, पनिग्रहण नेमिले. कन्या सवेद सवर्ण, जिसी नाही रजोदर्शन. तेही पित्यापासी याचून, करावे लग्न विधानोक्त. धर्म अर्थ कामाचरण, अन्यत्र न करावे आपण. ऐशी वाहुनिया आन, पनिग्रहण वेदोक्त. करिता वधूवरा पनिग्रहण, साक्षी द्विज देव हुताशन. इतर स्त्रिया माती समान, स्वदारागमन नेमिले वेदी. एव नेमुनिया विवाहासी, विदराये दिली आज्ञाईसी. सांडुनी सकळ स्त्रियासी, स्वदारे पाशी मैथुन. दिवा मैथुन नाही स्त्रियासी, रात्री त्याजुनी पूर्वापर प्रहरासी. मैथुन स्त्रियेपासी, मध्यरात्रीसी नेमस्त. नेमिले स्वदारा मैथुन, तेही अहोरात्र नाही जाण. प्रजार्थ स्त्री सेवन, ऋतुकाळी गमन नेमस्त. ऋतुकाळी ज्या स्त्री गमन, ते पुरुष ब्रह्मचारी पूर्ण. वेद निवृत्ती पर जाण, त्यागरूपे आपण भोगाते नेमी. आत्मा वे पुत्र नामासी, पुत्र झाली या स्त्रियेसी. संग करू नये स्त्रीपासी, शने शने विषयासी. त्यागवी वेद, सेवावया आमिषा. वेदे नेमू केला केसा, न घडावया पशुहिंसा. संकटायासा स्वये धोती, आवडी खावया मासा. अथवा स्वर्गाची आशा, जे करीती पशुहिंसा. तया पुरुषाधपतन, निष्काम कर्मे पशुहिंसा. करी तरी तो निष्काम कैसा, तेथ निगमांचा नेमू ऐसा. मुख्य अहिंसा सर्व धर्मी, नित्य न करावा मांस भक्षण. यज्ञ पुरुषोडाश सेवन, तेही परिमित जाण. स्वेच्छा मासांदन वारिले वेदे. याग करोनी श्रोत्रावणी, प्रवर्तावे सुरापानी. ही वेदाज्ञा जो सत्यमानी, तो सधर्माचरणी नागावला. जे कर्मी मद्यपान घडे, व स्वधर्मे म्हणता जीभ जडे. लोरूप ते भुलले बापुडे, वेद विषयाकडे ओढिती. यागो करिता श्रोत्रामणी, स्वयेन व्हावे मद्यपानी. ते यज्ञशेष उघ्राणी, परी सर्वथा वदनी घालू नये. हे विषयाचे त्रिविध विंदान, मैथुन मास भक्षण सुरापान. एदर्थी निवृत्तीची प्रमाण, ही मनोगत पूर्ण वेदांचे. विषयापासून निवृत्ती, वेद विभागे हेची धोती. परिधरावी विषयासक्ती, हे वेदोक्ती सर्वर्था नगडे. वेचोनिया निजधान, करोनिया विवाह यज्ञ. सेवावे मध्यमास मैथुन, हे वेदवचन कदा न घडे. नायकोनी भगवत कथा, ज्ञानाभिमानी नाडले तत्वता. धने परमार्थ या वाहता, तोही स्वधर्मान लाविती धर्मी. विषयाची या कामना, सर्वस्वी विचिती धना.
तिची धर्मार्था वेचिता जाना, सांडिती प्राणा कवडीसाठी। जया धनाचे निपांगे, हा धर्माची आलासे निजांगे। जेवी पायाळाची नियोगे, महानिधी वेगे आतुडे हाती। बीज तेथे सुद्रुम फळ, चंदन तेथे परिमळ। जळाचे ठाई केवळ, नादती सकळ रसस्वाद। देह तेथसे कर्म, रूप तेथ वसे नाम। धन तेथ उत्तमोत्तम, सकळ धर्म सदा वसती। जेवी एकादशी व्रत योगे, जागरी गीत नृत्यापांगे। तुष्टला देऊ लागवेंगे, आतुडे धनयोगे निज भक्ता करी। तेवी धनाची या पाठोवाटी, परमधर्मेसे पडे गाठी। धर्म तेथ उठाउठी, ज्ञानाची भेटी विज्ञानेसी। चंद्रास्तव वाढती कळा, जीवनास्तव जिव्हाळा। तेवी धनास्तव स्वज्वळा, धर्माचा सोहळा धार्मिका घरी। धर्म तेथ शुद्ध ज्ञान, ज्ञान तेथ विज्ञान। विज्ञान तेथ समाधान, शांती संपूर्ण नांदी तेथ। एवढे फळ ज्या धनापासी, ते मूर्ख वेचिती विषयासी। देह लोभे भुलली पिसी, अंगीच्या मृत्यूसी विसरले। जळते घरे ठेवा ठेवणे, मरत्या देहा सुरवाड करणे। तू नागवला विदुमने, ती वेदांचे बोलणे नायके कोणी। उपसरे दिवस, दिवसे देहाते काळू ग्रासी तसे। हे नित्य नवे मरण कैसे, देह लोभवसे विसरले। ज्यांचे त्या देखता कैसा, काळू गिळी बाळवयसा। मग तारुण्याची दशा, मुरडूनी घसा ग्रासी काळ। गिळोनी या तारुण्यपण, आणि वर्धक्य कंपायमान। ऐसे काळाचे विधान, दुर्धर पूर्ण ब्रह्मादिका। जयाचे नी चपेट घाते, वरण आणि अमराते। या मूर्ख तेथे जीवितांते, अक्षय चित्ते दृढ मानिती। मुळे देहाचे तव नित्य, मातेची चे भोग काय शाश्वत। परिधन वेचूनी विषयार्थ, भुलले जान भ्रांत स्त्रीलोभे। ऐसे नश्वर भोग जगी, ते भोगावया रिघावे स्वर्गी। तदर्थ प्रवर्तती यागी, लागवेगी भोगेच्छा। सुख भोगावया वेगी, पतंगू जेवी उडी घाली आगी। तीवी हा मूत्रभोगी, पतना लागे पावती। स्त्री आमिष मद्यपान, हे वेदोक्त भोग जान। तीथ केवी घडे पतन, ते वेद विधान नेनती मूर्ख। वेद विहित कर्माचरण, तेथ सर्वथा नवे पतन। जेथ चुके वेदाधिविधान, वेदविधान, तेथे पावे पतन सज्ञान। वेदीच्या अर्थवादा सरिसा, मनी बांधोनी भोगाशा। यज्ञविषय पशुहिंसा, भोगलिप्सा करू धावती। वेदे बोलिले आलंभना, त्या नाव म्हणती पशुहनन। हे सकाम मानती विधान, निष्काम हनन कदा न घडे। निष्कामासी याग यजन, स्वधर्मार्थ करावे यज्ञ। तीर्थ पशुचे आलभन,
सर्वथा हनन करू नये, पशुचे करू नये हनन, देवतोद्देशे अंगस्पर्शण, या नाव बोलिजे आलंबन, ही यज्ञाचरण निष्काम, हरिश्चंद्राच्या यागी शूनशेप पुरुषप्रसंगी, तिने घाओ लागो निदितांगी, वेदोक्त प्रयोगी यज्ञसिद्धी केली, वेदोक्त मंत्रभागार्थ देव सुखी करोनी समस्त, आपण झाला निर्मुक्त, हा ऋग्वेदार्थ ब्राह्मणी, या परी पशुघात यज्ञी न लगे निश्चित, तो हरिश्चंद्र यागार्थ पशुघात निवारी, तेथ मीमांसकांचे मत, देवत्वोद्देशे तो पशुघात, या नाव आलभन म्हणत स्वर्गफलार्थ आवश्यक, केवळ मांसभक्षणार्थ जे करीती पशुघात, हिंसा दोष तेथे प्राप्त, ऐसे बोलता मीमांसक, देवतोद्देशे पशूंचा घात, तिने स्वर्ग भोग होय प्रांत, तोही भोग क्षया जात, तिने हिंसा प्राप्त याज्ञिका, याग करिता श्रोत्रामणी, पुरोडाश घ्यावा वग्राणी, परिप्रवर्तावे सुरापाणी, ही वेद विधानी सेना, एव जेथे पशुहनना, ते कर्म सदोष पूर्ण, या लागी तेथ अधपतन, बोलिले जाना याज्ञिकासी, वेदे विहिले परिग्रहण, ते प्रजार्थ स्वादारागमन, परिरत्यर्थ नित्यमेथुन, हे वेदाज्ञ जान असेना, मध्यमास मैथुन प्रसंग, स्वइच्छान करावया भोग, वेदे घोतीला विवाह याग, भोगत्याग नियमार्थ्य, नेनोनी ईशा शुद्ध धर्मा, याग मीशे अधर्मा, प्रवर्तोनी काम्य कर्मा, भोग संभ्रमा भोगिती मूर्ख, नेनोनी शुद्ध वेद विधानाते, अति गर्वाचे निउद्धते, आपनिया मानुनी ज्ञाते, अविधी पशुते घातु करीती, केवळ अभिचारपते, पाऊनी सकळ भोगाते, ऐश्या मानुनी विश्वासाते, स्वेच्छा पशुते घात करीती, अविधी पशुते वधिती, याज्ञिकाचे देहाती, मारिले पशु मारुती, मारू येती, झळकत कांती घेऊनिया, झळकत कांती घेऊनिया, एव निमालिया अयाज्ञिकासी, भक्षिले पशु भक्षिती त्यासी, जैसे सेविले विष प्राण्यांसी, ग्रासी प्राणांसी समूळ, परमात्मा जो श्रीहरी, तो अंतर्यामी सर्व शरीरी, तीर्थकरांचा जो द्वेषु करी, तेने द्वेषिला हरी निजात्मा, परासी जो करी अपघातू, तेने केला निजात्मघातू, त्यासी सकुटुंब अधपातू, रौरवातू तै बुडती, सज्ञानी स्वतः तरती, अज्ञानी सज्ञाना शरणी येती, तेने त्यासी कैवल्य प्राप्ती, त्याच्या वचनोक्ती विश्वासी, जे अज्ञान ना सज्ञान, ज्यासी केवळ ज्ञानाभिमान, ज्याचे विषयी लोलूप मन, ते पुरुष जाण आत्मघाती, साधा
जे करीती अभिचार धर्म हे त्रिवर्णी घोर कर्म आत्मघाती परमजाचे त्यासी देहाची या गोमटिया जे करीते अभिचार क्रिया तेने कर्मे आपापनिया सृजिला राया निजघातू जो स्वय बेसली खांदी तोडी तो खांदी सहित पडे बुडी तीवी काम्य कर्माच्या ओढी क्रियेसी रोकडी अदपात काम क्रोधी अति अद्भुत क्रूर कर्मी जे शांत तीही आपापनियान हित निजात्मघात जोडिला स्वय कर्म करीती अविधी तिची मनती शुद्ध वेधी अज्ञान तिची प्रतिपादी ज्ञान त्रिशुद्धी मनोनिया ते काम्य कर्मी छळिले का महामोहे आकळिले गर्वंद भाती भेदे खिळिले काळ सर्पे गिळिले सद्बुद्धीसी गर्वादी ज्वरित मुखे गोडपरी कडू टाके विष प्राय विषय सुखे अतिहरिखे सेविती ऐशा विषया लागी पहाओ आत्मानोनी निजदेहो रचोनी नाना उपाओ अर्थसंग्रहो स्वय करीती मरणीसी जडे गीत श्री मेळवीती श्रीमंत गृहदारा पुत्रवित्त नाना वस्तु जात संग्रहो ऐसे भोग आया संयुक्त सांडुनी ज्ञान गर्वे समस्त ज्ञानाभिमाने नैर्जेत अधतमाता अति गर्वे जेथ अधा अंधराचे डोळे होऊन टाकती अंधळे तेथ मोहरात्रीचे काळे अंधतमळे अधिक काटे जया अंधारा ते प्रकाशू येता निखिळ काळा होय सविता जेथ गाढ मूढ अवस्था अति मूढता सोय पावे जेथ सुषुप्तीसी झोप लागे आळसू आळसीचे सर्वांगे तेथ घर बांधुनी निजांगे निंदा क्रोध दोघे सदा वसती तेथ भजन विमुख नरा अधपतन अभिमान द्वारा जेवी यथावी पडिला चिरा तीवी बाहेरा निघू न शके जे वासुदेवी सदा विमुख ज्याचे हरिभजनी नाही हरिख त्याची दशा आहे अधोमुख अति दुःखे दुःख भोगिती ऐशी अभक्ताची गती सांगती हाच स्थिती वाचुनी त्याची दुर्गती वाग्देवता भीती स्पष्ट वदता अभक्तांची गती बोलणे या परीस सांगमुखी होणे प्राणो जाओ का सर्व प्राणी परी ते दोष कोणे बोलावे राया तुझिया प्रश्न काजी हे दशा बोलणे पडे आजी इरवी भक्तवादे आम्हा माझी वाचे श्रीपाजी विटाळली नाही यावरी आता नृपनाथा वक्ता आणि समस्त श्रोता